हा आहे गिरिजात्मक लेण्याद्रीचा सुंदर असा परिसर। काही दिवसापासून या ठिकाणी सुंदर असा पावसाचं वातावरण असल्यामुळं डोंगर पाझरायला सुरुवात झालेली आहे। आज अनंत चतुर्दशी आहे आणि या अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविकांची रीघ गिरिजात्मक लेण्याद्री देवस्थानाच्या दर्शनासाठी या ठिकाणी लागलेली आहेत। समोरच्या बाजूला आपण पाहतो आहे की या लेण्याद्रीच्या पायथ्याचा परिसर या ठिकाणी दिसतो आहे। समोरच्या बाजूला जे शहर दिसतं आहे तेच जुन्नर शहर, एकेकाळी मुघलांचं व्यापारी ठाणं म्हणून प्रसिद्ध होतं। जुन्नरच्या मागच्या बाजूला दिसतो आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान अर्थात शिवजन्मभूमी, किल्ले शिवनेरीचा परिसर की ज्याचं शिखर हे धुक्यामध्ये हरवून गेलेलं आहे। आजूबाजूचा अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आहे। अतिशय आल्हाददायक अशा प्रकारचं वातावरण, मोठ्या संख्येनं भाविक भक्तांची रीघ या दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला आलेली दिसते आहे। आज या ठिकाणी गिरिजात्मक लेण्याद्री देवस्थान गणपतीचं दर्शन घेऊन कृतकृत्य झालं, समाधान पावल्याची भावना निश्चितपणानं वाटते आहे। सोबतच सगळं कुटुंबीय येऊन या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। आपण पाहू शकता छोटे छोटे गणेश भक्त या ठिकाणी गणेश भक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या गडावरती मोठ्या संख्येनं माकड आपल्याला पाहायला मिळते आहेत। अतिशय आनंदाचं वातावरण। आचार्य ट्रेकरच्या माध्यमातून हा सुंदरसा ट्रेक सुट्टीचा सदुपयोग आणि देवाची आराधना आपल्याला करता आली। आता सुरू करूयात पायऱ्या उतरण्यासाठी। पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला पण सुरुवात करतो आहोत।